सूचना होते आणि म्हणून या ठिकाणी फक्त शेवटचं गीत जाता घेतोय की मराठी माणूस आपल्या मुंबईपासून हरवत चाललेला आहे. मुंबई महाराष्ट्राची संपत्ती आहे, आपलं वैभव आहे, महाराष्ट्राचं ते राखलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येकानं मराठी बोललं पाहिजे मंडळी. कारण का आज आपण मराठी माणूस इथून हलत हलत एकदम पनवेलपर्यंत पोहोचलाय. मला वाटतं कधी कोकणात पोहोचणार काय शक्यता वाटायला लागली की असल्याची कोकणात परत जाणार नाही ना. हे अस्तित्व टिकवायचं आहे तर राहूनच आपलं मराठी पण टिकवलं पाहिजे मंडळी, त्यासाठी लढलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतंय माया मराठीचं अस्तित्व हे राखलं पाहिजे. माया मराठीचं अस्तित्व हे राखलं पाहिजे. कारण का एखादी संस्कृती एखादी परंपरा किंवा एखादी भाषा निर्माण करायला राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक वर्षाचा कालखंड जातो आणि म्हणून आपण ती जपली पाहिजे. ही पूर्वजांनी जपलेली प्रॉपर्टी आपली. माया मराठीचं अस्तित्व हे राखलं पाहिजे. राहणाऱ्यांनी प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे. राहणाऱ्यांनी प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे. मराठमोळी थोर संस्कृती असेली साऱ्या जगती. मराठीची ही थोर निवादी संतांच्या या भक्ती. खपून घेणार नाही कोणत्या भाषेची शक्ती. मराठीची ही भाषा भाषेचं त्याला लढलं पाहिजे. भाषेचं त्याला लढलं पाहिजे. राहणाऱ्यांनी प्रत्येकाने बोललं पाहिजे. राहणाऱ्यांनी प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे. प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे. राहणाऱ्यांनी प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे. मराठीसाठी मराठी माणूस बाजूला ठेवू